हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू प्रेप अकॅडमी. आय एम श्रेयस उपासनी आणि आज आपण बघणार आहोत केमिस्ट्रीचा 4th चॅप्टर केमिकल थर्मोडायनामिक्स. केमिस्ट्री सीईटी मध्ये खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आपल्याला यातनं न्यूमेरिकल आणि थेरी दोघी टॉपिकवर आपण क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुम्ही. या चॅप्टरमध्ये आपण मोस्ट ऑफ एनर्जी रिलेटेड कॉन्सेप्ट्स बघणार आहे. एनर्जीचे टाइप्स, त्यांचे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिलेशन्स हे आपण बघणार आहे या चॅप्टरमध्ये. तसंच आपल्याला या चॅप्टरमध्ये काही बेसिक अंडरस्टँडिंगसाठी काही टर्म्स लक्षात घ्यावे लागतील. त्याआधी आपण बघून घेऊ. युनिव्हर्सचे आपण थर्मोडायनामिक्सच्या स्टडीसाठी 3 टाईपमध्ये आपण डिव्हिजन केलंय. एक म्हणजे सिस्टम, दुसरं म्हणजे सराउंडिंग, तिसरं म्हणजे बाउंड्री. आता सिस्टम म्हणजे काय? तर सिस्टम म्हणजे आपल्याला युनिव्हर्सच्या ज्या पोर्शनचा थर्मोडायनामिक्सचा स्टडी करायचा आहे त्याला आपण सिस्टम म्हणतो. आपण सिस्टमची डेफिनेशन लिहिली इथे, पोर्शन ऑफ युनिव्हर्स टेकन फॉर थर्मोडायनामिक्सचा स्टडी. दुसरा पॉइंट आहे आपला सराउंडिंग, दुसरा क्लासिफिकेशन म्हणजे सराउंडिंग म्हणजे काय? तर रिमेनिंग पोर्शन ऑफ युनिव्हर्स. सिस्टम आणि सराउंडिंग मिळूनच युनिव्हर्स तयार होतं. त्यामुळे आपण एक इक्वेशन पण लक्षात ठेवू शकतो, सिस्टम प्लस सराउंडिंग इज इक्वल्स टू युनिव्हर्स. आता बाउंड्री म्हणजे काय? तर लाईन विच सेपरेट सराउंडिंग अँड सिस्टीम. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी लाईन म्हणजे बाउंड्री. असे आपण हे ज्या बेसिक टर्म्स आहे थर्मोडायनामिक्स मधल्या ते लक्षात ठेवू शकतो. आता सिस्टम जे असतात त्याचे टाइप्स पडतात. आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये 3 टाइप्स दिलेले गिवन. त्यातला ते 3 टाइप्स म्हणजे ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता यांच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिले. टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये पहिला टाइप म्हणजे ओपन सिस्टीमचं. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं? तर मॅटर आणि एनर्जी यांचं सराउंडिंग आणि सिस्टम मध्ये एक्सचेंज होत असतं. आता आपण इथे एक्झाम्पल घेतलंय, एक वॉटर बॉइलिंग इन ओपन वेसल. इकडे आपण वेसल घेतलाय, त्यात आपण वॉटर आणि त्याला आपण बॉईल करतोय. ही आपली एक सिस्टीम आहे आणि रिमेनिंग जो पार्ट आहे आपला तो आहे सराउंडिंग. आता याच्यातनं आपण एक्झाम्पल याला कसं लागू पडतं? तर जेव्हा आपण याला बॉईल करतो तर याचे वेपर्स बाहेर पडत आहे, ज्याला आपण मॅटर म्हणतो. मॅटरचं एक्सचेंज होत आहे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. तसंच एनर्जी, हीट सुद्धा ट्रान्सफर होते सिस्टम मधनं सराउंडिंग मध्ये. त्यामुळे हे एक्झाम्पल ओपन सिस्टीमचा आहे. दुसरा जो आपला क्लासिफिकेशन आहे क्लोज सिस्टीमचा. क्लोज सिस्टीम मध्ये काय होतं? फक्त एनर्जीचं एक्सचेंज होतं, मॅटरचं एक्सचेंज होत नाही. याच्यात आपण एक्झाम्पल घेतलंय वॉटर बॉइलिंग इन क्लोज वेसल. आता हे एक वेसल आहे, त्याच्यात आपण वॉटर घेतलंय आणि आपण त्याला बॉईल करतोय. फक्त आपण आता काय केलं की याच्यावर एक डिश ठेवली. त्यामुळे काय होईल की एक क्लोज वेसल होईल. आपण याला बॉईल करू तर वेपर्स तर तयार होतील, पण त्या सराउंडिंग मध्ये जाणार नाही, कारण की आपण तिथे एक डिश ठेवली. त्या डिशवर त्या एनर्जी ट्रान्सफर करेल आणि आपण जर या डिशला हात लावला तर आपल्याला चटका बसेल, कारण की तिथे हीट जी एनर्जी आहे ती एक्सचेंज झाली. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की एनर्जीचं एक्सचेंज होत आहे पण मॅटरचं एक्सचेंज होत नाहीये. जे आपला वेपर्स आहे त्यांचं परत कंडेन्सेशन होऊन त्या तिथेच राहत आहे. आपला जो तिसरा टाइप आहे तो आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम एकदम वेगळी आहे दोघांपेक्षा. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये ना मॅटरचं एक्सचेंज होतं ना एनर्जीचं एक्सचेंज होतं. आता आपण एक्झाम्पल म्हणून थर्मास आपला घरी असतो प्रत्येकाचा थर्मास. तर थर्मास फ्लास्कमध्ये आपण चहा किंवा कॉफी ठेवतो, तर त्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही आणि मॅटरचं सुद्धा एक्सचेंज होत नाही. इथे एक इन्सुलेटेड वेसल आहे, याच्यात आपण जर काही गरम ठेवलं तर ते खूप वेळापर्यंत गरम राहील आणि काही थंड ठेवलं तर ते खूप वेळापर्यंत थंड राहील, कारण की त्याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज काही नसेल आणि मॅटरचं एक्सचेंज नसणार आहे, कारण की ते क्लोज असतं पूर्ण. आपल्याला टेक्स्टबुक मध्ये सिस्टमच्या 2 प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, त्या आपण पण बघून घेऊ. पहिले 2 प्रॉपर्टीज म्हणजे एक आहे एक्सटेन्सिव्ह आणि एक आहे इंटेन्सिव्ह. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे जी मास डिपेंडंट असते, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंडंट असते. आता आपण याचे जर एक्झाम्पल बघितले तर एनर्जी, व्हॉल्यूम, मास, नंबर ऑफ मोल्स यावर ही प्रॉपर्टी डिपेंडंट असते. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण सर्व टाईपच्या ज्या एनर्जीज असतात 2-3 एक्सेप्ट, तर सर्व टाईपच्या एनर्जीचा आपण तिथे एक्झाम्पल घेऊ शकतो. आपला जो दुसरा टाईप येतो आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे मास इंडिपेंडेंट प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल विस्कोसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी. आता काही मुलांना प्रश्न पडेल की डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम आहे आणि मास अपॉन व्हॉल्यूम जर एक्सटेन्सिव्ह आहे मग डेन्सिटी काय इंटेन्सिव्ह आहे? आपल्याला एक एक्सेप्शन आहे इथे. आपल्याला पुस्तकात पण ती एक, टेक्स्टबुक मध्ये पण ती एक लाईन दिली आहे की 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जो रेशो असतो तो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. आता मास पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि व्हॉल्यूम पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, दोघी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो म्हणजे इंटेन्सिव्ह येईल. आता त्यामुळे डेन्सिटी हा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा एक्झाम्पल आहे. आता काही मुलांना कन्फ्युजन होतं की एक्सटेन्सिव्ह मास डिपेंडंट, इंटेन्सिव्ह मास इंडिपेंडंट. तर यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे इंटेन्सिव्ह आणि इंडिपेंडंट याचा आपण आयन जोडून हे लक्षात ठेवू शकतो. तर ही ट्रिक आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही असं करून लक्षात ठेवू शकता. पुढचा टॉपिक आहे फंक्शन्स.
आपण आपल्या सिस्टमला स्पेसिफाय करण्यासाठी काही फंक्शन्स वापरतो. त्याचे दोन टाइप्स असतात, एक म्हणजे स्टेट फंक्शन्स आणि दुसरा पाथ फंक्शन. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय, जे आपल्या सिस्टम जेव्हा ट्रान्सफर होत असते ते फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंडंट असतात. आता आपण याचा एक्झाम्पल बघितलं तर टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आपण आणि त्यांना आपण डिनोट करतो चेंजेसने. या डेल्टाला आपण म्हणतो चेंज इन. आता डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, डेल्टा पी म्हणजे चेंज इन प्रेशर, डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा एस म्हणजे चेंज इन एन्थाल्पी. तसंच आपलं पाथ फंक्शन आहे. आता पाथ फंक्शन म्हणजे आपण आपली जेव्हा सिस्टीम ट्रान्सफर होत असते तेव्हा पाथ फंक्शन हे पाथवर डिपेंडंट असतं. सिस्टीम ट्रान्सफर होत असताना जे पाथवर डिपेंडंट असतं तर आपण पाथ फंक्शन म्हणतो. पाथ फंक्शन आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला एक्झाम्पल दोनच दिले, एक म्हणजे वर्क आणि दुसरं म्हणजे हीट. आपला पुढचा टॉपिक आहे प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस इज अ ट्रान्झिशन ऑफ सिस्टम फ्रॉम वन इक्विलिब्रियम टू अनदर इक्विलिब्रियम. एका इक्विलिब्रियम पासून ते दुसऱ्या इक्विलिब्रियम पर्यंत सिस्टीमचं ट्रान्समिशन किंवा ट्रान्झिशन याला आपण प्रोसेस म्हणतो. आपल्याला टेक्स्टबुक मध्ये प्रोसेसचे पण टाइप्स दिले, त्यातले आपण मेनली 4 येते बहुमूल्यवादी. पहिला जो टाइप येतो आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस तुम्हाला नावानेच कळत असेल की यामध्ये टेम्परेचर जे असतं ते कॉन्स्टंट असतं. आता जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर आपण म्हणू शकतो चेंज इन टेम्परेचर इज झिरो. जर टेम्परेचर मधला चेंज झिरो असेल तर आपण असंही म्हणू शकतो की यातली इंटरनल एनर्जी चेंज तो सुद्धा झिरो असेल. आता जर इंटरनल एनर्जी झिरो असेल आणि टेम्परेचर चेंज पण झिरो असेल तर आपण म्हणू शकतो की हीट ट्रान्सफर इज नॉट इक्वल टू झिरो. काही ना काही हीट ट्रान्सफरच झाली असेल. पुढचा पॉईंट आहे आपला आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम झिरो. आपला तिसरा टॉपिक येतो आहे आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट. तुम्ही आयसोबेरिक प्रोसेस मध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, प्रेशरचं युनिट बार आहे त्यामुळे यात प्रेशर कॉन्स्टंट राहतं. तुम्ही असं लर्न करू शकता. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर याच्यात आपण म्हणू शकतो डेल्टा पी चेंज इन प्रेशर इज इक्वल टू झिरो. आपली चौथी जी प्रोसेस आहे ती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय तर हीट चेंज नसते, हीट चेंज काहीच होत नाही, म्हणजे क्यू इज इक्वल टू झिरो. हीट चेंज होत नाही यामध्ये. जर क्यू झिरो असेल तर चेंज इन टेम्परेचर नॉट इक्वल टू झिरो असेल. तसंच इंटरनल एनर्जी चेंज सुद्धा नॉट इक्वल टू झिरो असेल. काही ना काही इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर राहणार आहे. हे असे 4 टाइप आहे. तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. यावर सीईटी मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात.